दाढीला हलक्यात घेऊ नका, मग दाढी करा. तुमची दाढी एवढी हलकी आहे का? मग मी त्यांना रेझर पाठवतो. मी सांगतो आमच्या शिवसेना भवनातल्या लोकांना की चांगले एक रेझर पाठवा, त्यांना दाढी करायची आहे म्हणून. आता मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत तेव्हा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते, त्यांच्या लोकांवरती. नुसता दाढ्या ठेवून काय करणार? दिघे साहेबांना दाढी शोभली, त्यांची दाढी हलकी नव्हती. तुम्ही दिघे साहेबांच्या विचारांची दाढी सुद्धा हलकी केली. दाढी काय घेऊन बसला? हा, दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच शोभली. बाकीच्या दाढ्या औरंगजेबाला होत्या. तुमची दाढी औरंगजेबाची आणि अफजल खानाची दाढी आहे, जे महाराष्ट्रावर चाल करून आली. काल दाढीचा विषय काढला. संजय राऊतांनी दाढीवर पुन्हा एकदा टीका केली. काळजीभाऊ मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदेबद्दल बोललेत की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी शोभते, तुमची दाढी अफजल खानची आहे आणि महाराष्ट्रात चाल करून आली. दिघे साहेबांना दाढी शोभली, त्यांची दाढी हलकी नव्हती, तुम्ही त्यांच्या विचाराची दाढी हलकी केली. संजय राऊतला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांच्या दाढीची कल्पना आलेली आहे. हेच संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबांचे पाय धरत होते. आमच्या सारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत. अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले. आणि दाढीने जर त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी, तर यांना बोंबलायला सुद्धा जागा राहिली नसती. ती खरं तर शिंदे साहेबांची झालेली चूक आहे. म्हणून तुम्ही कालही बी बोललो, दाढीला हलक्यात घेऊ नका. आताही सांगतोय, दाढीने आणखीन खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही. हा झाला एक पार्ट. पार्ट 2 जेव्हा येईल, दाढी पार्ट 2, त्या टायमाला तुमची खैर राहणार नाही. ज्या संयमाने ते घेत आहेत, आज महाराष्ट्र पाहतोय. एकनाथ शिंदे साहेबाबरोबर जे अवाच्य भाषेमध्ये बोलतायत, ज्या खालच्या पातळीवर टीका करतायत, अनेकांचे आम्हाला फोन येतात की साहेब याचा थोबाड बंद करा. परंतु जर त्यांनी मनावर घेतलं, दाढीवर जर हात फिरवला, तर संजय राऊतची अवस्था काय होईल? मग असलेल्या भांडूपच्या बाजूच्या डम्पिंग ग्राउंडवरच जाऊन त्यांना बसावं लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.